हाय, तर स्वागत आहे तुमचं मेरे न्यू ब्लॉगमध्ये. तर माझं बिट्टू बघा कसं हसते माझ्या हिंदीला. तर बघा, मागच्या एकदा ब्लॉग बनवला होता दिवाळीच्या आधी, तर तिला मी ओरडले होते बुक इनकम्प्लीट असल्यावर. खूप ओरडणार म्हणजे खूप चिल्लाएगी, मैं स्कूल में तो बुक इनकम्प्लीट लेके आई, तो इस टाइम इसे है ना पूरा बुक कंप्लीट किया, और आज संडे है ना तो इसलिए मैं उसका बुक देख रही हूँ, चेक कर रही हूँ, तो पूरा कंप्लीट है, आपको दिखाती हूँ. बघा, हे असं माझं क्यूट बाळ आहे बघा, किती सुंदर आहे. आणि तिचे बुक मी आता हे बघा एवढे बुक चेक किया है मैंने, इतना सारा. हाँ, वो ट्यूशन का है. तर बघा तिने आहे ना, हे बघा हँड रायटिंग वाटते का, चौथीच्या मुलाची आहे. फोर्थ स्टँडर्ड आला आहे फक्त. आणि हँड रायटिंग बघू शकता तुम्ही माझ्या पिल्लूची कशी आहे, बघू शकता. हे बघा, हा लय हुशार आहे माझं बाळ. हे बघा, तर आता शाळा चालू झाली ना, कंप्लीट असली तर चांगले बा, आणि त्या बुक नसली तर लय हे माझं बा. हा, मग रॉंग असल्यावर रॉंगच बोलणार ना, गुड असल्यावर गुड हॅबिट्सला गुडच बोलणार ना. हे बघा हिंदीची आहे. हे बघा हिंदी माझं तर असं आहे बरं का. अक्षर तुम्हाला दाखवू का, पेन दे रे पिल्लू, माझं अक्षर असं आहे शपथ. इंग्लिशचं थोडं चांगलं आहे पण मराठीचं खूप बेकार आहे माझं अक्षर. हे बघा कसं ड्रॉइंग काढले. हे बघा असं मस्त मस्त अक्षर आहेत, बुक कंप्लीट आहेत सगळ्या. तर मला असं पोरांचं बघून जरा खुशी वाटते बघा. गणिताची बघा ना, ह्यांना किती आतापासून. इकडे टेबल्स आहेत, 20 तक टेबल्स आहेत. हे मग आपल्या तर डोक्याच्या बाहेर जायचं बाबा. काय फ्रॅक्शन ते इंग्लिश मिडियमचं लय अवघड असते बा, मला नाही जमत एवढं बरं का. पण मी असं बघते एक इनकम्प्लीट आहेत की नाही, तर बघू शकता. आणि चौथीला गणिताची बुक एवढी मोठी आहे बघा, आम्हाला 8वी 9वीला होती. आणि हे क्लासची बुक आहे बघा, ट्युशनची पण टीचर छान शिकवते बघा, ट्युशनमध्ये पण छान शिकवतात. तर बघा, तर बघूया, मी तुम्हाला माझी अक्षर दाखवते. मला दाखवत्या माझी हँड रायटिंग. हे बघा, थांबा, ते जरा चांगली नाही आली. आणि आता इंग्लिशची बघा, सॉरी इथं हे चुकलं बरं का. परत एकदा बघा, माझं इंग्लिशचं चांगलं आहे का मराठीचं चांगलं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता माझ्या पिल्लूचं बघा हँड रायटिंग कशी आहे, आणि माझ्या बिट्टूची हँड रायटिंग बघा. तर इंग्लिश मिडियमवाले खूप हुशार असतात बरं का. आपली मराठीमध्ये नाही का एवढं कुठं इंटरेस्ट असायचं, शाळेत जायला म्हणून जायचो आम्ही. हे बघा कसं आहे माझ्या बाळाचं अक्षर. माझं बघा दाखवू पिल्लू. हे बघा इकडे पेज नाही होता, तिकडे तिच्या टीचरचा नंबर आहे, तिला नाही दाखवायचा. तर हे बघा इकडे माझं हँड रायटिंग आणि माझी बिट्टूची बघा. हे बघा, तर माझं बेटा लय हुशार आहे बाबा. तर चला दाखवायचं आहे तिला, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. माझ्या बेटाला गुड गर्ल म्हणा, असं नाही का, तिला असं गुड गर्ल म्हणलं ना लय चण्याच्या झाडावर चढती खरंच. तर असं गुड गर्ल बोललं ना लय तिला काही काही दाखवूशी वाटतं. तर बघा एवढे सारे बुक्स आहेत चौथीलाच. बॅगमध्ये अजून येते बघा तिकडे एवढे सारे. तिचे खालचे आहेत, मोठीचे वरचे आहेत, बघू शकता. काय केलं दाखव. इन्फॉर्मेशन कशाबद्दल, तिची बघा तिची इन्फॉर्मेशन तिनं लिहिलेलं. तर बघा कसं लिहिले, मस्त हँड रायटिंग वगैरे काढले. तर तिकडे माझा नंबर आहे तिथे माझा नंबर, इकडे नंबर वगैरे आहे बरं का माझा. तर बघा कसं मस्त. थांबी दाखवते लय हुशार आहे. तर चला, माझं पिल्लूची हँड रायटिंग आणि इन्फॉर्मेशन तिनं नाही का, तिचं नाही का
ती आहे ना, तर ते माय सेल्फ म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे माय सेल्फ लिहिलंय तिनं. तिच्याविषयी माहिती तिने लिहिली आहे, तिला काय आवडतं काय नाही. तर चलो वाचून दाखव. माय नेम इज कोमल गोकुल कांबळे. I am studying in 4th division ECNIM. My school name is short for PMES. My address is road. हा बस जड पडले काय माहिती का. तर बघा मी आज थोडंसं असं रडले. माझं मूड खराब असलं मला रडू येतं काय माहिती का. मेरे को रोना ही आता है. मेरी मम्मी की बहुत याद आती है, मगर क्या करने का, मेरी मम्मी है ना थोड़ा प्रॉब्लम है माँ हमारा पर्सनल. मेरी मम्मी और पापा अलग रहते हैं, इसलिए मेरे को आज बहुत रोना आया. और मेरा और उनका भी थोड़ा झगड़ा होता है ना, थोड़ा नोकझोंक होती रहती है. तो मला आईची लय आठवण येती मेरी माँ की. तो चलो आज के लिए इतना, कल मिलते हैं न्यू व्लॉग में. तो चलो बाय.